वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. तर आपण चाललो होतो आता सध्या कॉलेजला. तर टाईम बघायला झालेला किती 5-10 मिनटं बाकी 10ला. तर आपण चाललेलो सध्या आता बघा आपण मित्रांनो बघा आलेले कॉलेज पशी ते इकडं आपलं कॉलेज चाललेलो होतं आपण. पण आपला हिरो काय तिकडेच बसला होता, यायचं नावच घे ना. चाललो आता वर्गात. काय म्हणतो खाणी को छान शाकीर बाय बरं बुट किती घातला म्हणले तर चाललोच मित्रांनो. हे बघा आपल्या ओम डायरेक्ट मोबाईलच खेळायला लागला. चालता चालताच मोबाईल खेळतो ह्यो. मित्रांनो चाललेलो बघा आता सध्या लॅबमध्ये. जिंदगी एक सफर सुहाना यहाँ कल क्या इसने तर योग म्हणतो बस जिरली आमची नव्हता आहे आता चोरा चोरीचे अध्यक्ष. इकडे भेटत आणलं डायरेक्ट होय. लाईट हाऊस आणला नाही इथं. लाईट हाऊसचा मालक अंबाई आणि कम म्हणतो एवढ्या लवकर येत असते होय. हो ड्रायव्हर अण्णा कुठे हिंडत हे काहीतरी घे सत्कार करू आपण त्याला. आपली खुर्ची काय भेटणार आपल्याला. टीसी चालू करायला लागला म्हणली आम्ही तू बघ बरं बटन टीसी झालं डायरेक्ट चालू. आता इथेच बसतो म्हणले मी आता. मग लावली चालू केली पण लागा ना ती. प्रॅक्टिकल शिकायचं चालू आहे आपलं डायरेक्ट. कालची हाजरी काय ती माहितलं होतं म्हणले तुम्हाला. हा ना 3 बार सर म्हणत्या. सरने माहितलं होतं तुम्हाला विकत नाही माहितलं होतं ना. ते म्हणते 150 रुपया देगा द्या म्हणा मग आमचे 150 काय आम्हाला परवडतंय. जायचा खर्च झाला 150. दिवस रात्र आम्ही डोळे फाडून कष्ट केले त्या स्वतः तयार करणार. हा स्वतः तयार करण्यासाठी आम्ही डोळे फाडू कष्ट केले. 150 रुपया आम्हाला काय परवडतं. पण आमच्या कॉलेजला बनवून द्या म्हणले होती बीडच्या स्टाफसाठी. हा तिकडं तुम्ही आता थोडासा कोड रन करा आणि ॲप्लिकेशन तयार करा. नंतर मग आपण वेबसाईटवर आपण हे करू आमच्या नावाने अपलोड करू. हां ते म्हणत होते करायचे. ते म्हणत होते काय हा ते भेटला ते उपटे उपटे नंबर काढला नाही आपण. नंबर तुला काय सांगितलंच नाही. त्याच्या आईचा जाणं जमीन 1 मिनिटात चप्पल काढतो. शिवाय जातो लहान एक तू विद्यार्थी आहे ना तू. आणि एक ते बी चप्पल काढते. ते बघ ना आतून कसा व्हिडिओ काढ लागलाय. चप्पल भैया आता गाडीवर हात फिरतो तू डायरेक्ट खपकन चप्पल माय बाबा यो ऐकून पॅड्रस माय त्यो कोणाचं पोरग म्हणली ती. थांब आता 2 मिनिट हा कट कर खाली की फुट होता नाही आधी एक. तू काय करायला लागला मशाच करायला लागला का बाबा. त्या हायवा माझे हा अनलिमिटेड कॉपी हायवा घेतो म्हणली कोणाचं बी. मग खुर्चीच गायब करलेली 2-2 मिनिटाला. जाऊ दे आपलं बसू आता टायपिंग करत. काय काय झालं पूर्ण सांग काय झालं. तर आपला पेंटर हरला होता 8 दिवसापूर्वी. पण मला वेळ लागला होता. हे माझ्या देखत आणत होता पण मला वेळ लागला होता कारण की सेम दोन्ही बी. हा पण अशा बघितली मला अरे आज आपला एक शेडी घातला एवढं जाहीर करतो. आम्ही आपल्या सरांना अशी विनंती अन्याय करा आणि कांडे आणि कशी तुला ओळखतोय तुझ्या पेंटर कसा ओळखू तुला कसा आला. कारण की आता आपण ओप्पोची एक प्रिंट काढण्यासाठी आपण फाईल घेतली होती. तर तिथे आपण एक हायवा मी घेतला होता. तुम्ही बघू शकता एवढं कट करून तुमचं महाडीपिटी भेटले म्हणले ते. त्यात आपण जायचं ह्या बघा हे 2 काढलेले होते त्यातलं बायडा का आला आपला
म्हणून लगेच कळलं का तुम्हाला. हा आणि त्या दिवस असला फोटो आलता म्हणले. विवेक शेंडाला मी विनंती करतो की आणि हे बघा असं दुसऱ्याच पेंडला घेत ना का त्याचं. आणि तुम्हाला विनंती करते की उद्या आमच्या 40 रुपयाची पिक्चर आणून द्या. पेंडरा भेटलाय म्हणा ते शिकीर मान ते पण गाठलाय. थोडं काम होतं म्हणून आपण बाहेर गेलो तर आपला मित्र भावच खा लागला का आहे ना. काय करायचं त्याला आता. मोबाईल लय छान लागले म्हणजे. त्या दिवशी व्हिडिओ दिला नाही मला तो कोणचा तिथं झाला ते कार्यक्रम काय काय सांगितलं ते कुठं रे तिथं नाही ते सांगितलं त्या दिवशी टाकल्या मी व्हिडिओ. मला बारका म्हणलो मी रितेश 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 झालं काय करायचं ते आज तिथं ते सरने दिल्या काय करायचं तिथं. सनी काम झालेला बरं घाट घेऊन राहत बसलेत मस्त मध्ये. ए पांडू पांडू म्हणलेलं डायरेक्ट पोरं. ते स्वतःच म्हणतोय फोन लावल्या हॅलो पांडू बोलतोय. हा पांडू त्याचा लय हसू येत होतं मला. लागला कोणाला काढायची असली संपर्क साधा विवेक शेंडगे. नंबर सांगा विवेक तुमचा. विवेक नंबर 9817 9817 नाही नाही खरं सांग खरं सांगा थांबा. 94 20 20 67 65 हां तर ह्या नंबरवर कॉल करायचा डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करायचा. कोणतं बी ऑनलाईन काम लागलं फोन करा म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते ऑनलाईन करून देऊ योग्य योग्य दरात हा योग्य हा लावता कुठे लावायची तेच माहिती फक्त लावायची ताकद. तर तुम्हाला काही काम करायचे असले तर डायरेक्ट फोन लावायचा केव्हा पण 24 तास सेवा. तर आपले मित्र बघा कसे बघत येते गेम कसं खेळते ते बघा. तिघे जण ते ह्यो आतुल आहे बघा. ह्यो आपलं वामे आणि ह्यो आपला ड्रायव्हर ह्यो बोकड. आपला मित्र रिसर्च करताना आपला मित्र सरक ना थांब ना रॅम काढून घरी घेऊन जाशील. ते काय मोल्ड नाही मोडलं ते निघत आहे. थांब हे कोणचा बॉक्स आहे. कूलिंग फॅन स्विच मोड पॉवर सप्लाय SMP हे काय पिन थांब ना ते जरा थांब ना कॅमेरा पूर्ण घेऊ. फ्यूज किती नंबरचा आहे फ्यूज कोल्ड होतं म्हणजे SMP हार्ड डिस्कला भारी. हार्ड डिस्क किती जीबीची मग बरं 52 नाही कुठे 512 12ची ती 512 नाही गिल्लास कशासाठी कुठे 512 दिसा ना मला याला उत्सुक घाण कर ना असं घन लहान आहे म्हणली तू. चांगलं नाही त्याला हे दाख मदरबोर्ड कुठे आहे दादा. मदरबोर्ड नाही त्याला पप्पा बोर्ड मदरबोर्ड हे दिसा ना त्याला हे काय दिसते ते नाही मदरबोर्ड का मला त्यात काढला बघ तू. हे मदरबोर्ड प्रोसेसर म्हण ना प्रोसेसर याच्या खाली इथं प्रोसेसर हे इथं हे कूलिंग फॅन तिकडे हे काढले हातातले काताडे हातात हे इथं हे काय म्हणते त्याला सील हा सिमॉस बॅटरी सिमस सील आहे. हे काय ट्रान्झॅक्टर कसा तोडा टाकला. स्पॉट रॅम निघती बघ बरं घासू आपण त्याला. कप ना मोड ती का सगळं होतंय. तर मित्रांनो आपल्या मित्रांनी रॅम काढली. सांगा आम्हाला कशी किती जीबीची ती बघ बरं. पुशे तुला घाशव मग शर्टला पुशे थोडी 4 जीबीची बघू दे. ह्या का तुम्ही बघितली असेल का कधी असली रॅम. तर आपला मित्र ऑनलाईन फॉर्म भरता हार्डवेअरचं सुद्धा काम करतोय होय. आपलं PC आणायचं आहे इकडे आता नेट करायला. शिव घेतला तीन दुसऱ्याचा HP एक काही होय होय काय सांगता HP म्हणले हे. पडायला आलो तुम्ही आत्ता
तुला म्हणले होते ना सर या खुर्ची बसू नका ग म्हणलं येतं माणसाला तसंच करायला लागलं. झालं का आता भरलं पोट भरलं का? कोणचा पीसी खोलला तुम्ही हो? i5चा येतो पण ओल्ड आहे. बघ ना त्याचे हे ना स्पॉट आहे का त्याला कीबोर्डचा ते अजून आहे. हा काढणार ना तुम्ही फोटो असं नसते मग त्याची विचार लागलो ना तुला. हा सांग ना बाबा तू. मग मला नाही काढायचं मग बाहेर. तुला आजा लागला का बाबा थांबीचा फोटो काढतो तो एक. अरे माझ्या चपलीवरचा पाय काढ ना बाबा. हो ना तर मस्त मध्ये नामदेवचा बियाणाच केला आहे. माझ्या मोबाईल मध्ये चांगली निघत नाहीत ना फोटो. थांबते तो फोटो काढतो एक. आता आपण आता चाललो घरी नीट आता त्रास येतोय रोज. मस्त डब्बा आणतोय मस्त जातोय म्हणायला आलं की लगेच दुपारून कल्टी घेतोय. आता डबा दाखवतो तुम्हाला मी आता कुठं होतं ते डबा नियोजन कसं लावते पुन्हा लेकराकडे देतोय डबा ठेवायला दाखवतो तुम्हाला मी जात आता. येऊ द्या रांगात त्याला. हे बघा डबा असा डबा ठेवायचा मस्त मध्ये. आज गाडी चेंज केली नाहीत गाडी लय भारी असते कार्यकर्त्याकडे. बघा डिक्कीचा जुगाड लॉक बघा काय तुटत नाही ते काय तुटत नाही म्हणले जाईल तरी तुटत नाही. लॉक अल्ट्रा प्रो मॅक्स एका केक मध्ये कधीच चालू होणार नाही. थांब बघू आपण किती केक हे आमचा नवीन ड्रायव्हर सोबत मग शिकायला लागली एकामेकाला. हां एका केकमध्ये डायरेक्ट गिअरमध्ये चालू करायला लागला. हां झाली ना खरं बोलतो या केकमध्ये चालू होत नाही. झालं दुसऱ्या केकमध्ये व्हायब्रेशन मार लागली मजा नाही. चालू आहे आता घरी आलेलो मित्रांनो घरी. तर अशाने आपला ब्लॉग संपत आहे.